सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सोने चांदीच्या बाबतीत अखेर मोदी सरकारने घेतलाय एक क्रांतिकारी निर्णय, एक असा निर्णय ज्याने सोन्याचा भाव ठरणार आता इथून पुढे। सोन्याचा एकच भाव राहणार। सरकारने एक नवीन सोने बिल लागू केलं आहे, ज्यामुळे बाजारपेठेत सोन्याच्या बाजारभावावर आज प्रचंड मोठी बदल आज पाहायला मिळाले आहेत। दररोज सोनं वाढत होतं, काही दिवसापूर्वी कमी झालं, पण पुन्हा सोनं वाढायला लागलं आणि याच दरवाढीला कंट्रोल करण्यासाठी सरकारने आता एक असं सोने बिल लागू केलंय, ज्यामुळे आता सोन्याचा भाव ठरला आहे। आता सोन्याचा भाव एकच राहणार। काल मध्यरात्री कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे आणि ज्यामुळे आज सकाळी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे नवे दर जाहीर झाले आहेत। हे दर अत्यंत वेगळे आहेत। हे दर पाहून जवळपास काही ग्राहकांमध्ये अत्यंत राग व्यक्त केला जात आहे, तर काही सर्वसामान्य ग्राहक अगदी आनंदाने नाचू लागले आहेत। मार्केटमध्ये यावेळेस खूप वेगळेच वातावरण पाहायला मिळतंय। खरं तर सरकारने अर्थसंकल्प 5च हा महत्त्वाचा बिल लागू करण्याचा विचार केला होता, पण त्याला थोडासा उशीर झाल्यामुळे काल मध्यरात्री हा निर्णय घेतला आणि ज्यामुळे सोन्याचे दर आता कंट्रोल होणार, सोन्याचा भाव ठरणार आणि सोन्याचा भाव एकच राहणार आहे। आता या निर्णयामुळे खरं तर सर्वसामान्य ग्राहकांचा फायदा होणार आहे, पण विक्रेत्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं। सध्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी असून बाजारात आता दिवाळी आधीच दिवाळी साजरी होऊ लागलीय। पहा, पण कधीही पाहिलंय की सोन्याचे भाव कधी वाढतात, तर कधी थोडेसेच कमी होतात आणि पुन्हा प्रचंड वाढ घेतात। मग अशा वेळेस लोकांना काय करावं ते समजत नाही। आता सरकार निर्णय घेत आहे, पण या निर्णयाचा फायदा आपण कसा घ्यायचा हे देखील सर्वसामान्य माणसांना कळत नाही, कारण की सोन्याचे जे बेकरीते आहेत ते कधीच कोणती गोष्ट सांगत नाहीत। सोने विकणारे जे लोक आहेत ते काही जे गुपितं असतात ते त्यांच्या भाषेत ठेवतात। मग सर्वसामान्य माणसांनी काय करायचं, कसा याचा फायदा घ्यायचा? नेमक्या याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही काही अत्यंत अनुभवी जुन्या सोनी तज्ज्ञांशी संवाद साधला आहे। काही क्षेत्रातील दिग्गजांशी थेट चर्चा करून आम्ही तुमच्यासाठी अशी काही गुप्त माहिती संकलित केली आहे, जी तुम्हाला कितीही पैसे मोजले तरी सहजासहजी उपलब्ध होणार नाही। ही माहिती जर तुम्ही नीट समजून घेतली तर भविष्यात तुम्हाला सोन्याच्या दरांबाबत कधीच चिंता करावी लागणार नाही। किमती कधी वाढतील आणि कधी कमी होतील याचे नेमके गणित तुम्हाला समजणार आहे। या व्हिडिओमध्ये केवळ आजचे दरच नाही, तर या क्षेत्रातील जवळपास 100 तज्ज्ञांची मते आणि 50 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या व्यक्तींनी दिलेली गोपनीय माहिती तुम्हाला मिळणार आहे। बघा, अशा अनेक तांत्रिक गोष्टी असतात ज्या सामान्य ग्राहकांना ठाऊक नसतात, परंतु सुवर्ण विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना त्या पूर्णपणे माहीत असतात। यामुळेच जेव्हा भाव वधारतात तेव्हा गरीब वर्गाचे नुकसान होते आणि विक्रेत्यांचा मात्र फायदा होत राहतो। म्हणूनच तुमचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि योग्य नफा मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे आवश्यक आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण आजचे ताजे बाजारभाव काय आहेत आणि त्यामध्ये नेमकी कोणते बदल झाले आहेत हे पाहणार आहोत। सरकारच्या नवीन गोल्ड बिलनुसार सोन्याचे दर कसे निश्चित होणार आहेत आणि जर तुम्हाला विवाह कार्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोने घ्यायचे असेल तर तुमची रणनीती काय असावी यावर आपण प्रकाश टाकणार आहोत। अनुभवी विक्रेते आणि 50 वर्षांपासून या व्यवसायात असलेले तज्ज्ञ नक्की काय सल्ला देत आहेत आणि सध्या खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे का याची सविस्तर माहिती तुम्हाला इथे मिळेल। लक्षात घ्या, केवळ आजचा भाव ऐकून जर तुम्ही व्हिडिओ अर्धवट सोडलात तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते, कारण ही गुप्त माहिती तुम्हाला अन्यत्र कुठेही मिळणार नाही आणि वैयक्तिकरित्या या क्षेत्रातील जाणकारांना भेटून ही विशेष माहिती तुमच्यासाठी गोळा केली आहे। 18, 22 आणि 24 कॅरेटचे आजचे ताजे दर आपण काही क्षणात पाहणारच आहोत, पण 1 मार्चपर्यंत बाजारात काय हालचाली राहतील आणि 31 मार्चपर्यंत दरांमध्ये किती तफावत येऊ शकते याचा अंदाजही आम्ही देणार आहोत। आज सोने खरेदी करणे फायद्याचे ठरेल की नाही आणि तज्ज्ञांचा नेमका सल्ला काय आहे हे सर्व सविस्तरपणे व्हिडिओमध्ये मांडले आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमचे नुकसान होण्याची शक्यता खूपच कमी आहे, मात्र अर्धवट माहिती घेऊन बाहेर पडलात तर आर्थिक फटका बसण्याची दाट शक्यता आहे, कारण ज्या गोष्टी व्यापाऱ्यांना माहीत आहेत त्या सर्वसामान्यांना माहीत नसल्यानेच सामान्य जनतेचे नुकसान होत असते। म्हणूनच सर्व माहिती एकाच ठिकाणी देण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला आहे। सध्या सोन्याच्या बाजारात काय धुमाकूळ चाललाय याची तुम्हाला थोडीफार कुणकुण लागलीच असेल।
पण आज जी परिस्थिती निर्माण झालीये तिला सोप्या भाषेत सांगायचं तर सोन्याच्या भावात एक मोठी दरी निर्माण झालीये. काल परवापर्यंत सोन्याचे दर रोज 2-3 हजारांनी खाली सरकत होते, पण आज झालेली घसरण ही इतकी भयानक आणि प्रचंड आहे की बाजारातल्या एकाही मोठ्या तज्ज्ञाने असा अंदाज स्वप्नातही वर्तवला नव्हता. जर तुम्ही आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे ताजे आणि गरमागरम दर पाहिले तर तुम्ही आनंदाने पार भारावून जाल. कारण काय तर आज सोन्याने गेल्या 25 वर्षांचा मोठा विक्रम मोडीत काढलाय. 2026 सालच्या या फेब्रुवारी महिन्यातील ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऐतिहासिक घसरण मानली जात आहे. गेल्या आठवड्यात तुम्ही जी दरातील किरकोळ घट पाहिली होती ती आजच्या या मोठ्या कोसळलेल्या दराच्या तुलनेत काहीच नाही, ती खूपच कमी होती. आजचे प्रत्यक्ष बाजारभाव आपल्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर तुम्ही 100% समाधानी व्हाल आणि मनातून खुश व्हाल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. या मौल्यवान धातूच्या किमतीत मागील 8 दिवसांपासून सतत आणि सातत्याने घसरण सुरूच होती. खरं तर 15 दिवसांपूर्वी सोने कमालीच्या तेजीत होते आणि 8 दिवसांपूर्वी तर सोन्याने चक्क 1,80,000चा आकडा पार करून सर्वांची झोप उडवली होती. परंतु गेल्या 8 दिवसांपासून चित्र पालटले आणि दररोज सोने 2,000, 2,500, 3,000 आणि चक्क 5,000 रुपयांच्या मोठ्या फरकाने स्वस्त होत चालले आहे. आजचा जो ताजा दर आहे, जो मी तुम्हाला पुढच्या काही सेकंदात सविस्तरपणे सांगणार आहे, तो आधी नीट शांतपणे समजून घ्या. 18, 22 आणि 24 कॅरेट या तिन्ही प्रकारच्या सोन्याचे भाव मी लगेच जाहीर करणार आहे. पण आता मुख्य पेच आणि खरी अडचण अशी आहे की गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेली ही घसरण आज एका वेगळ्याच आणि अनपेक्षित वळणावर येऊन ठेपलीये. अशी ऐतिहासिक घट आज पाहायला मिळाली ज्याचा स्वप्नातही कुणी मोठ्या माणसाने विचार केला नव्हता. मोठे व्यापारी आणि सराफ कट्ट्यावरच्या लोकांना देखील इतक्या मोठ्या पडझडीची पुसटशी कल्पना नव्हती. अशा गोंधळाच्या परिस्थितीत सामान्य माणसाने नेमकी कोणती भूमिका घ्यावी? 2 दिवसांपासून लोकांची खरेदी करण्याची मानसिकता तयार झाली होती, कारण दर हळूहळू कमी होत होते. काल परवा तर बाजारात पाय ठेवायला जागा नव्हती, इतकी गर्दी वाढली होती. पण आता सर्वात मोठी शंका आणि भीती ही आहे की तुम्ही आता थोडं थांबायला हवं की लगेच पदरचे पैसे काढून खरेदी करायला हवी? हा अतिशय कळीचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा मंडळी, गेल्या 8 दिवसांपासून सोने हळूहळू स्वस्त होत आहे. केवळ आजचा भाव पाहून उगाच घाई करण्यात काही अर्थ नाही, कारण कालचे दर पाहून ज्यांनी घाईघाईत खरेदी उरकली ते आज भाव आणखी कमी झाल्यामुळे मनातून हळहळत आहेत आणि पस्तावले आहेत. नक्की होतंय काय तर पहिल्या दिवशी दर थोडे कमी झाले, दुसऱ्या दिवशी पुन्हा 2,000 पडले आणि असे करत करत सोने स्वस्त होत गेले. किमती सतत खाली येत असल्यामुळे ज्यांनी सुरुवातीला सोने घेतले ते आज पश्चाताप व्यक्त करत आहेत. दुसऱ्या दिवशी घेणारे तिसऱ्या दिवशी दुःखी होते आणि ज्यांनी काल खरेदी केली त्यांच्या डोळ्यात तर आज पाणी आहे, कारण गेल्या 24 तासात हे सोन्याचे भाव तब्बल 5 वेळा बदलले आहेत. मग अशा गोंधळाच्या आणि धावपळीच्या वेळी तुम्ही नक्की काय करायचे? जर तुम्ही आता उतावळेपणा दाखवला आणि बाजारातल्या इतर लोकांसारखी फक्त गर्दी केलीत तर तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. थोडे दिवस धीर धरला आणि संयम ठेवला तर तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो, कारण अनेकांनी घाई गडबडीत चढ्या दराने सोने खरेदी केले आणि आता दर पार खाली कोसळलेले पाहून ते बिचारे हताश झाले आहेत. मग तुम्ही नेमके किती दिवस थांबायला हवे? ही घसरणीची लाट अजून किती काळ टिकणार आहे? सरकारने आपल्या त्या अर्थसंकल्पात सोन्याच्या व्यापाराबाबत नक्की कोणता नवीन कायदा आणलाय? केंद्र सरकारने बजेटमध्ये अशी कोणती विशेष तरतूद केलीये ज्याने सोन्याच्या मार्केटमध्ये इतका मोठा धमाका झाला? ही संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला आता सविस्तरपणे देणार आहोत. सर्वात आधी आजचे ताजे दर काय आहेत ते आपण नीट डोळे उघडून बघूया. पण तुम्ही प्रत्यक्ष दुकानात जाऊन व्यवहार करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणं खूप आवश्यक आहे. खरेदीची नेमकी आणि योग्य वेळ निवडणे हीच खरी आपली बुद्धिमत्ता आहे, कारण आम्ही देशभरातील हजारो तज्ज्ञांची आणि जाणकार लोकांची या विषयावर खूप खोलवर चर्चा केली आहे. हजारो तज्ज्ञांशी फोनवरून लांबवर संवाद साधून आम्ही ही अत्यंत गोपनीय आणि गुप्त माहिती खास तुमच्या हितासाठी मिळवली आहे. आजचा जो दर आहे तो उद्या किती असेल, परवा काय परिस्थिती असेल आणि भविष्यात सोने अजून स्वस्त होणार की पुन्हा महाग होणार याचा एक पूर्ण आराखडा आणि नकाशा आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत. लक्षात ठेवा, जर तुम्ही केवळ आजचा भाव बघून माहिती पाहायचे थांबवले तर तुमचे 100% नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुमच्या धावपळीच्या जीवनातील केवळ 2 मिनिटे या अमूल्य माहितीसाठी नक्की द्या. सर्वात आधी जर आपण चांदीचा भाव बघितला तर चांदीचा भाव आहे 264 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजेच एका तोळ्यासाठी 2,640 रुपये आणि एका किलोसाठी 2,64,000 रुपये ही चांदी आज रीतीला विकली जात आहे. आता प्रश्न येतोय,
सोन्याचा. सोन्यामध्ये 3 ग्रेड्स आहेत, 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट. ज्यामध्ये 22 कॅरेट हे दागिने बनवण्यासाठी सर्वाधिक वापरलं जातं, तर 24 कॅरेट हे गुंतवणुकीसाठी वापरलं जातं. आता आजचा 18 कॅरेटचा जो रेट आहे तर तो 12,201 रुपये प्रति ग्रॅम आहे. म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,22,010 रुपये हे 18 कॅरेट सोन्याचे एका तोळ्याचे दर आहेत. आता तोच जर आपण 24 कॅरेटचा दर पाहिला तर तो 15,589 आहे. कालच्या आणि आजच्या भावामध्ये थोडीशी घसरण याच्यामध्ये दिसून आलेली आहे, जी आता तुम्ही कालचा जर भाव बघितला असेल आणि आजचा भाव बघितला असेल तर जवळपास 400 ते 500 रुपयाची घसरण जी आहे तर ती एका ग्रॅममध्ये आपल्याला दिसून येते. 24 कॅरेटचं जर बघायला गेलं तर 24 कॅरेट 1,44,280 रुपये आहे. एका ग्रॅमसाठी 14,428 आहे. तर 22 कॅरेटमध्ये जवळपास 400 ते 500 रुपयाची घसरण ही त्या ठिकाणी दिघून आलेली आहे. आता तुमच्या मते हा सध्याचा भाव योग्य आहे का? तुम्ही या भावाला खरेदी करणार का, की तुम्ही अजून वाट पाहणार? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.